हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय टेक अभ्यासिका यूट्यूब चॅनल. फ्रेंड्स, आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत की डायरेक्टरी कशा प्रकारे बनवतो, कॉपी कशा प्रकारे करतो, डिलीट कशा प्रकारे करतो आणि रिनेम कशा प्रकारे करतो याबद्दल आपण या क्लासमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये बेसिक माहिती मी आपल्याला सांगणार आहे. तर विंडोजमध्ये आपण फोल्डर बनवतो. ह्या गोष्टी तर आपल्याला माहितीच असणार की आपण विंडोजमध्ये काही पण काम करतो, काही पण स्टोअर करण्यासाठी आपण फोल्डर बनवतो. याचप्रमाणे लिनक्समध्ये आपण याच कामाला करण्यासाठी लिनक्समध्ये आपण डायरेक्टरी बनवतो. विंडोजमध्ये जसं फोल्डर म्हणतात तसं त्यालाच फोल्डरला लिनक्समध्ये डायरेक्टरी म्हणतात. आता तो फोल्डर विंडोजच्या केसमध्ये कशा प्रकारे बनतो तर त्याबद्दल मी आपल्याला आता सांगतो. तर पहा, विंडोजमध्ये फोल्डर बनवतो तर आपण राईट क्लिक करतो. राईट क्लिक केल्यानंतर यामध्ये न्यू नावाचं दिसतो. राईट क्लिक केल्यानंतर न्यू फोल्डरवर क्लिक करतो, न्यू फोल्डरवर, आणि त्या फोल्डरला आपण एक नाव देतो. आपल्या मताने ज्या पण नावाने बनवायचे असेल त्या नावाने आपण त्या फोल्डरला एक नाव देतो आणि या प्रमाणे आपण फोल्डर बनवतो. कारण यामध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस असतो विंडोजमध्ये. कारण की आपल्याला सर्व वर्ड पण दिसतात, जे लिहिले असतात वाक्य ते पण दिसतात आणि चित्र पण दिसतात. यामध्ये ऑप्शन असतात, परंतु लिनक्समध्ये काय असतात, ऑप्शन असतात. लिनक्समध्ये आपण कमांडनी काम करतो. ठीक आहे. विंडोजमध्ये तर ऑप्शन दिसतात. लिनक्समध्ये आपण जे पण काम करायचं त्या आपण ऑप्शन कमांडनी काम करतो. जसं की मला डायरेक्टरी बनवायची आहे, तर डायरेक्टरी बनवण्यासाठी काय करणार, मी mkdir आणि डायरेक्टरीचं नाव देणार. mkचा मिनिंग होतो मेक आणि डायरेक्टरीचा मिनिंग होतो डायरेक्टरी. ठीक आहे. ही गोष्ट तर आपल्याला माहितीच असणार. mkdir म्हणजे मेक डायरेक्टरी, या गोष्ट आपल्याला माहिती असणार. मेक डायरेक्टरी बनली की नाही हे बघण्यासाठी आपण ls कमांडने बघतो. तर आपल्याला डायरेक्टरी 1 शो होऊन जाणार, कारण की आपण डायरेक्टरी 1 नावाने डायरेक्टरी बनवली आहे. एक गोष्ट आणखी, डायरेक्टरीच्या आतमध्ये डायरेक्टरी बनवली जाते काय, तर होय, डायरेक्टरीच्या आतमध्ये आपण डायरेक्टरी बनवू शकतो. ज्याप्रमाणे आपण फोल्डरच्या आतमध्ये फोल्डर बनवतो त्याचप्रमाणे आपण डायरेक्टरीच्या आतमध्ये डायरेक्टरी बनवू शकतो. जसं मला डायरेक्टरीच्या आतमध्ये डायरेक्टरी बनवायची आहे, तर यासाठी मी काय कमांड देणार, mkdir डायरेक्ट. ठीक आहे. बघा, यामध्ये डायरेक्ट सर्व गोष्टी मी लिहून देत आहे. विंडोजमध्ये फोल्डरच्या आतमध्ये फोल्डर बनवतो, त्याचप्रमाणे लिनक्सच्या आतमध्ये डायरेक्टरीच्या आतमध्ये डायरेक्टरी बनवतो. डायरेक्टरीच्या आतमध्ये डायरेक्टरी बनवण्यासाठी आपण स्लॅशचा यूज करणार, फॉरवर्ड स्लॅश mkdir फॉरवर्ड स्लॅश देणार डायरेक्टरी 2 स्लॅश डायरेक्टरी 3 अँड स्लॅश डायरेक्टरी 4. स्लॅशचं मिनिंग आहे की सेपरेशन. यामध्ये रूट नाही आहे. रूट नेहमी पहिल्यांदा लागला असतो. जे डायरेक्टरीच्या सामने स्लॅश लागला आहे तो आहे रूट. ठीक आहे. सपोज मला रूट नेहमी पहिला लागला असतो. जसं पहिले सपोज स्लॅश होम स्लॅश ec2 हायफन यूजर लिहितो, तर यामध्ये जो पहिला स्लॅश फॉरवर्ड स्लॅश असतो तो रूट असतो. यानंतर जेवढे पण स्लॅश असतात हे सेपरेशनसाठी यूज केले जातात, वेगवेगळ्या करण्यासाठी. ठीक आहे. यामध्ये मी लिहून पण देतो. पहिला जो स्लॅश लागला राहतो तो यामध्ये एक्झाम्पल लिहिता, स्लॅश रूट नाही स्लॅश होम स्लॅश ec2 हायफन यूजर, आणि होमच्या समोर जो स्लॅश लागला तो आहे रूट. आणि जो मधामध्ये जे लागलेले असतात स्लॅश ते कशासाठी लागले असतात, ते असतात सेपरेशनसाठी. किंवा कोणत्या पण गोष्टीच्या मधात स्लॅश लावला राहतो तो सेपरेशनसाठी असतो, रूट नाही राहत. रूट नेहमी सर्वात पहिले लागलेला असणार किंवा सर्वात लास्टमध्ये लागलेला असणार. फॉरवर्ड स्लॅश. ठीक आहे. आणि विंडोजमध्ये बॅकवर्ड स्लॅशचे यूज करतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. मधात लागलेले असतात ते सेपरेशनसाठी यूज केलेला जातो स्लॅशचा.
तर ही गोष्ट लक्षात ठेवा. रूट कधी मधात लावलेला नाही राहत. जो स्लॅश असतो तो कधी मधात लावलेला नाही राहत. तर यामध्ये ह्या गोष्टी पण लिहून देत आहे. कोणी या पद्धतीने तुम्हाला कोणीही शिकवणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर यामध्ये मी लिहून देत आहे की कोणत्या पण गोष्टीच्या मधात स्लॅश लावला आहे तो सेपरेशनसाठी असतो, रूट नाही राहत. रूट नेहमी सर्वात पहिले लागलेला असतो किंवा लावलेला असतो किंवा सर्वात लास्टमध्ये लावलेला असतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला. रूट कधी मधात लावलेला दिसणार नाही. जोही असणार तो स्टार्टिंगलाच राहणार. आणि जे काही मधात लावलेला असणार तो फक्त सिंपल सेपरेशनसाठी राहणार. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. स्लॅश कधी मधात लावलेला राहणार तो फक्त सेपरेशनसाठी, रूट नाही राहणार तो. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आपण डायरेक्टरीच्या आतमध्ये डायरेक्टरी पण बनवू शकतो. ज्याप्रमाणे विंडोजमध्ये काम करतो, फोल्डरच्या आतमध्ये फोल्डर बनवतो, त्याप्रमाणे लिनक्सच्या आतमध्ये डायरेक्टरीच्या आतमध्ये डायरेक्टरी बनवू शकतो. आणि पॅरेंट चाइल्ड स्ट्रक्चरमध्ये बनवायचे आहे तर -pचा यूज करणार. तर तेव्हा पॅरेंट चाइल्ड स्ट्रक्चरमध्ये डायरेक्टरी स्ट्रक्चर बनून जाणार. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. ह्या गोष्टी मी यामध्ये पूर्णपणे लिहून देत आहे. ठीक आहे, आता यामध्ये डायरेक्टरी बनली की नाही बनली त्यामध्ये आता आपण चेक करणार. त्यासाठी आपण ls कमांडचा यूज करतो. तर आपल्याला यामध्ये डायरेक्टरी 2 शो होणार, कारण की डायरेक्टरी 3 यासाठी शो न होणार, कारण की यामध्ये आपण डायरेक्टरी 2च्या आतमध्ये डायरेक्टरी 3 बनवली आहे. त्यामध्ये आपल्याला 1 बाय 1 पाहावं लागणार. तर डायरेक्टरी 3 आणि 4 यामध्ये शो नाही होणार लिस्टमध्ये. जेव्हा डायरेक्टरी 2च्या आतमध्ये येईल तेव्हा आपल्याला डायरेक्टरी 3 शो होणार, कारण डायरेक्टरी 2च्या आतमध्ये ह्या सर्व बनलेले आहेत. कारण तर ते आपल्याला दोन्ही शो नाही होणार. डायरेक्ट 3 आणि 4 फोल्डर एकच शो होणार. तेव्हा जेव्हा त्याच्या आतमध्ये आपण जाणार तेव्हा आपल्याला दुसरा फोल्डर शो होणार. तर यासाठी डायरेक्टरी 2 मध्ये जावं लागणार. त्यानंतर डायरेक्टरी 3 आणि डायरेक्टरी 4 शो होणार. तर बघा, यामध्ये मी सर्व गोष्टी लिहून देत आहे. आणि डायरेक्टरीच्या आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला कमांड माहितीच असणार. चेंज डायरेक्टरी म्हणजे शॉर्ट फॉर्म काय असतो, CD. Cचं मिनिंग आहे चेंज आणि Dचं मिनिंग आहे डायरेक्टरी. चेंज डायरेक्टरी. डायरेक्टरी 2च्या आतमध्ये असल्यामुळे डायरेक्टरी 3 आणि 4 तेव्हा डायरेक्टरी 2च्या आतमध्ये जाणार तेव्हा आपल्याला डायरेक्टरी 3 शो होणार. जेव्हा डायरेक्टरी 3 च्या आतमध्ये जाणार तेव्हा आपल्याला डायरेक्टरी 4 शो होणार याप्रमाणे. ठीक आहे, आणि डायरेक्टरीच्या आतमध्ये जाण्यासाठी कमांड आहे CD म्हणजे चेंज डायरेक्टरी. CD म्हणजे चेंज डायरेक्टरी. Cचे मिनिंग आहे चेंज आणि Dचे मिनिंग आहे डायरेक्टरी. आपल्याला ज्या पण डायरेक्टरीमध्ये जायचे असेल तर त्यासाठी आपण CD लिहून त्या डायरेक्टरीचं नाव लिहितो.
तर मला डायरेक्टरी 2च्या आतमध्ये जायचे आहे, त्यासाठी मी लिहिणार CD डायरेक्टरी 2 म्हणजे dir 2. तर यामध्ये या पद्धतीने करणार. आता डायरेक्टरीच्या आतमध्ये जायचे आहे तर त्यासाठी यामध्ये कमांड लिहिणार CD डायरेक्टरी 2. तर आपण डायरेक्टरी 2च्या आतमध्ये जाणार आणि यामध्ये काय काय गोष्टी आहेत त्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्याला माहितीच आहे ls कमांडचा यूज करतो. शॉर्ट लिस्ट, ll लॉंग लिस्ट. तर यामध्ये मी आपल्याला सर्व गोष्टी यामध्ये लिहून सांगत आहे. CD डायरेक्टरी 2. आता यामध्ये डेटा काय आहे, कंटेंट काय आहे, त्यासाठी आपण ls कमांड यूज करणार. तर आपल्याला यामध्ये डायरेक्टरी 2च्या आतमध्ये डायरेक्टरी 3 आहे तर आपल्याला डायरेक्टरी 3 यामध्ये शो होऊन जाणार. ठीक आहे. आणि हे सर्व प्रॅक्टिकल मी आपल्याला AWS वर करून दाखवत आहे. तर AWS मध्ये आपल्याला सर्व काम, सर्व पॅकेज वगैरे अपडेट असतात तर लवकर प्रॅक्टिकल होऊन जातात. आता आपण डायरेक्टरी 3 मध्ये जाणार तर आपल्याला यामध्ये ls करणार आणखी, तर आपल्याला यामध्ये डायरेक्टरी 4 शो होणार. तर याप्रमाणे डायरेक्टरीच्या आतमध्ये जाऊन आपण या पद्धतीने आपण चेक करू शकतो. तर आता मी डायरेक्टरीच्या आतमध्ये येऊन गेलो. तर आता डायरेक्टरीमधून बाहेर कशा प्रकारे यायच्या, तर यासाठी आपल्याला यूज करायचा आहे CD डॉट डॉट म्हणजे डबल डॉट. तर याप्रमाणे आपण डायरेक्टरीच्या आतमध्ये जाऊन चेक करू शकतो. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता आपण डायरेक्टरीच्या आतमध्ये आहे तर आता आपल्याला डायरेक्टच्या बाहेर यायचे आहे. तर आता बाहेर यायसाठी काय कमांड असणार, ह्या गोष्टी पण मी आता आपल्याला सांगतो. तर यासाठी कमांड आहे डबल डॉट CD डबल डॉट. CD डबल डॉट. डबल डॉटचं मिनिंग आहे पॅरेंट डायरेक्टरीमध्ये जाण्यासाठी यूज होतो CD डबल डॉटचं. ठीक आहे. CD डबल डॉट पॅरेंट डायरेक्टरीमध्ये जाण्यासाठी यूज होतो आणि सिंगल डॉटचं आहे करंट डायरेक्टरीमध्ये येण्यासाठी यूज होतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. डबल डॉट म्हणजे पॅरेंट डायरेक्टरी आणि सिंगल डॉट म्हणजे करंट डायरेक्टरी म्हणजे चाइल्ड डायरेक्टरी. यामध्ये एकूण एक वर्ड मी लिहून देते तुम्हाला. करंट डायरेक्टरीमध्ये येण्यासाठी सिंगल डॉटचं किंवा चाइल्ड डायरेक्टरी पण म्हणू शकतो. आता यामध्ये डायरेक्टरी 3 मध्ये आहोत तर डायरेक्टरी 2 मध्ये येण्यासाठी काय करणार, CD डबल डॉटचं यूज करणार. तर आपण डायरेक्टरी 2 मध्ये येऊन जाणार. तर यामध्ये लिहिणार CD डॉट डॉट. तर आपण आपला या कशामध्ये येऊन जाणार, डायरेक्टरी 2 मध्ये येऊन जाणार. याचप्रमाणे आपल्याला डायरेक्टरी 2 मधून डायरेक्टरी 1 मध्ये यायचे आहे. तर त्यासाठी आपण काय करणार, यामध्ये CD डबल डॉट देणार. तर आपण डायरेक्टरी 1 मध्ये येऊन जाणार. CD डबल डॉट.
तर आपण डायरेक्टरी 1 मध्ये येऊन जाणार. आता आपल्याला आणखी ज्यामध्ये पहिले होते त्यामध्ये यायचे आहे, तर त्यासाठी आपण काय करणार, CD डबल डॉट आणखी यामध्ये देणार. तर आपण आपल्या EC2 हायफन युजरमध्ये ज्यामध्ये पहिले होतं त्यामध्ये आपण येऊन जाणार. आपण आता EC2 हायफन युजरमध्ये येऊन जाणार डबल डॉट देणार. तर यामध्ये डबल डॉट लावून परत येऊ शकतो. EC2 हायफन युजर रूट @IP EC2 हायफन युजरमध्ये येऊन जाणार. यामध्ये डायरेक्ट येण्याची जी मेथड आहे या कमांडला आपण जोडून देणार, तर आपण डायरेक्टरी येऊन जाणार. यामध्ये मी 3 स्टेपमध्ये आलेला आहो, ज्यामध्ये मी पहिले होते. हे आपल्याला कसं माहिती होणार की मी आपण आता कुठल्या लोकेशनमध्ये आहे, ही गोष्ट आपल्याला कशा पद्धतीने माहिती होणार, तर त्यासाठी एक फेमस कमांड आहे, खूप सुंदर कमांड आहे, PWD. खूप माहिती असणार. PWD आपल्याला करंट डायरेक्टरी पाहायची असेल की आपल्याला आपण कुठे काम करतो, त्यासाठी आपण PWD कमांड यूज करतो, म्हणजे प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी. आता आपण 3 स्टेपमध्ये डायरेक्टरीमध्ये आलेलो आहे CD डॉट डॉट करून. परंतु आपल्याला डायरेक्ट यायचे असेल तर त्यासाठी आपण जेवढ्या वेळा आपण CD डॉट डॉट करून आलो तेवढ्या वेळा आपण त्यामध्ये कमांड मेन्शन करणार CD डॉट डॉट. तर 3 स्टेप आहे, त्या 3 वेळा कमांड मेन्शन करणार स्लॅश देऊ, तर आपण त्या डायरेक्शनमध्ये येऊन जाऊ. परंतु आता आपल्याला करंट लोकेशन पाहायची आहे की आपण कुठे काम करतो, तर त्यासाठी कमांड आहे PWD प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी. म्हणजे मी कुठे काम करत आहे तर त्याची लोकेशन मला शो करून द्या. तर आता यामध्ये मी लिहून पण देतो. PWDला प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी पण म्हणतात किंवा प्रिंट वर्किंग डायरेक्टरी पण म्हणतात. किंवा प्रिंट वर्किंग डायरेक्टरी पण म्हणतात, PWD. यामध्ये पण मी आता लिहून देत आहे. प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी PWD म्हणजे किंवा प्रिंट वर्किंग डायरेक्टरी. आपण कुठे आहे ह्या गोष्टी आपल्याला माहिती करण्यासाठी आपण PWD कमांडचा यूज करतो. करंट लोकेशन काय आहे याबद्दल आपल्याला माहिती शो करून देते. जसे की बघा यामध्ये मी लिहून पण देते. तर बघा यामध्ये मी गोष्ट सांगून पण देते. जसं आउटपुट आहे स्लॅश होम स्लॅश EC2 हायफन युजर स्लॅश डायरेक्टरी 1 स्लॅश डायरेक्टरी 2 स्लॅश डायरेक्टरी 3 या पद्धतीने आहे. तर जो समोरचा जो स्टार्टिंगचा जो स्लॅश असतो तो असतो रूटसाठी. ठीक आहे. बघा PWD कमांड जे आहे करंट लोकेशन आपल्याला माहिती होऊन जाते PWD कमांडनी. ठीक आहे. आता याचा जो आउटपुट आहे त्याबद्दल मी आउटपुटबद्दल मी सांगते. यामध्ये PWD जसं आउटपुट आहे यामध्ये स्लॅश होम स्लॅश EC2 हायफन युजर स्लॅश डायरेक्टरी 1 स्लॅश डायरेक्टरी 2 स्लॅश डायरेक्टरी 3. तर जो स्टार्टिंगचा जो स्लॅश लागला आहे तो आहे स्लॅश होमवाला, तो आहे रूटसाठी लागलेला आहे. परंतु आता आपल्याला किती बाहेर जायचं आहे, जसं यासाठी आपण बघा यासाठी जे बाहेर मागचे जे स्लॅश लागले ते आहे सेपरेशनसाठी यूज झालेले आहे. फक्त समोरचा जो असतो तो फक्त रूटसाठी लागलेला, बाकीचे स्लॅश जे आहेत ते सेपरेशनसाठी यूज झालेले आहेत. आता यामध्ये आपण किती बाहेर जायचं आहे यासाठी यामध्ये EC2 मध्ये जाण्यासाठी 3 स्टेप बाहेर यावं लागणार. कारण की बघा मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला डायरेक्टरीच्या आतमध्ये डायरेक्टरीमध्ये जाण्यासाठी बघा डायरेक्टरी 3 डायरेक्टरी 2 डायरेक्टरी 3 आणि डायरेक्टरी 4
ठीक आहे. म्हणजे यामध्ये बघा डायरेक्टरी 1 डायरेक्टरी 2 डायरेक्ट म्हणजे 3 पाथ दिलेले आहे. 3 तर आपल्याला 3 स्टेप मागे यावे लागणार, तेव्हा आपण EC2 हायपर युजरमध्ये येणार. तर त्यासाठी आपण डायरेक्ट जाण्यासाठी जसं आपण 1 बाय 1 आलो डायरेक्टरीच्या आतमध्ये डायरेक्टली बाहेर येण्यासाठी, तशा पद्धतीने आपल्याला डायरेक्ट जाण्यासाठी आपण काय करणार, CD कमांड देणार आणि डबल डॉट लावून तेवढा वेळा आपण जेवढा वेळा बाहेर जायचं आहे मागे यायचं आहे तेवढ्या वेळा आपण त्या डॉट डॉट मेन्शन करणार. तर आपण 3 स्टेप आलेला आहे. तर यामध्ये काय करणार, CD स्पेस देणार, डबल डॉट स्लॅश डबल डॉट स्लॅश डबल डॉट या प्रमाणे कमांड देऊन डायरेक्ट आपण EC2 हायपर युजरमध्ये डायरेक्ट जम्प करू शकतो. म्हणजे डायरेक्ट आपण EC2 हायपर युजरमध्ये येऊन जाणार याच्याने. ही गोष्ट पहा देऊन पण देत आहे. डायरेक्ट यायचं असेल EC2 हायपर अशा म्हणजे 1 बाय 1 येण्यापेक्षा आपल्याला डायरेक्ट यायचं, तर त्यासाठी आपण यूज करणार CD डॉट डॉट म्हणजे डबल डॉट स्लॅश डबल डॉट देणार. ठीक आहे. आपल्याला डायरेक्ट यायचं असेल तर आपण या पद्धतीने कमांड देऊ शकतो. तर मला डायरेक्ट यायचे आहे तर त्यासाठी मी कमांड देणार CD डबल डॉट स्लॅश डबल डॉट स्लॅश डबल डॉट स्पेस देणार, CD नंतर स्पेस येणार, डबल डॉट स्लॅश डबल डॉट आणि एंटर करणार. डायरेक्ट आपण EC2 युजरमध्ये येऊन जाणार. ह्या बेसिक कमांड आहे यामध्ये. ठीक आहे. म्हणजे जेवढ्या वेळा आपल्याला ते डायरेक्टरीच्या आतमध्ये डायरेक्टरी राहणार तेवढ्या वेळा आपल्याला मोजायची आहे, म्हणजे किती नंबरमध्ये आहे त्यानुसार आपल्याला डबल डॉट देऊन त्या डायरेक्ट लोकेशनमध्ये आपण जाऊ शकता. आपल्याला एकपेक्षा डायरेक्टरी बनवायची आहे तर त्यासाठी काय कमांड करणार, त्यासाठी कमांड आहे mkdir. मला बनवायची आहे डायरेक्टरी 4 डायरेक्टरी 5 आणि डायरेक्टरी 6. एकपेक्षा जास्त डायरेक्टरी बनवायची आहे त्यासाठी कमांड यूज करणार mkdir डायरेक्टरी 4 डायरेक्टरी 5 आणि डायरेक्टरी 6. एकपेक्षा जास्त डायरेक्टरी बनवायची आहे. आणि पॅरेंट ज्या स्ट्रक्चरमध्ये बनवायची असेल तर आपण आपल्याला -p यूज करावं लागणार आहे mkdir सोबत, या कमांड सोबत. ठीक आहे. mkdir एकपेक्षा जास्त डायरेक्टरी क्रिएट करायची आहे तर mkdir डायरेक्टरी 4 डायरेक्टरी 5 आणि डायरेक्टरी 6 या नावाने डायरेक्टरी क्रिएट होणार. आजच्या क्लासमध्ये काय करणार याबद्दल पण पाहून घेऊ. हाऊ टू कॉपी अ फाईल यामध्ये ह्या गोष्टी मी यामध्ये लिहून देत आहे, काय काय पाहणार आहोत. तर ह्या गोष्टी मी यामध्ये लिहून देत आहे की काय काय आपण आज पाहणार आहोत. तर बघा, हाऊ टू कॉपी अ फाईल, हाऊ टू कट अँड पेस्ट फाईल, हाऊ टू रिनेम फाईल और डायरेक्टरी, म्हणजे रिनेम कशा प्रकारे करायचं फाईल किंवा डायरेक्टरीला, ह्या गोष्टी पाहणार आहोत. हाऊ टू क्रिएट हिडन फाईल और डायरेक्टरी, हिडन फाईल अँड डायरेक्टरी कशा प्रकारे क्रिएट करू शकतो याबद्दल पाहणार. यानंतर काही कमांड पाहणार. यामध्ये लेस कमांड आहे, मोर कमांड आहे, हेड कमांड आहे, टेल कमांड आहे. रिमूव्ह फाईलला किंवा डायरेक्टरीला कशा प्रकारे रिमूव्ह करायची याबद्दल पण आपण पाहणार आहोत. तर ह्या एवढ्या साऱ्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत यामध्ये. तर बघा, हिडन फाईल अँड फोल्डर. तर बघा, का बरं बनवलं जातं, याचे काय पर्पज आहे हिडन फाईल अँड फोल्डरचं. तर काही लोकांना माहिती असणार की आपल्या विंडोजमध्ये बाय डिफॉल्ट काही हिडन फाईल्स असतात. ऑपरेटिंग सिस्टमची
आपल्याला काही ऑपरेटिंग सिस्टम जेव्हा इन्स्टॉल करतो त्यामध्ये आपल्याला काही हिडन फाईल्स असतात. ते हिडन फाईलची त्या हिडन फाईल यासाठी ठेवली जाते की कोणत्या व्यक्तीला जास्त विंडोजबद्दल माहिती नाही आहे तर तो व्यक्ती चुकीनं तर डिलीट नाही केलं पाहिजे. यासाठी त्या फाईलला आपण हिडन करून ठेवू शकतो सिक्युरिटीच्या याच्याने, की बाबा कोणत्या व्यक्तीला माहीत नाही आणि एकसाथ पूर्ण डिलीट करून दिलाय तर आपलं OS पूर्ण करप्ट होणार. यासाठी आपण हिडन फाईलला करून देतो. हिडन केल्याने यांना फक्त नॉर्मली फाईल शो होणार, बाकीच्या फाईल शो नाही होणार, नॉर्मली शो नाही होणार. तर तो केव्हाही त्यांना डिलीट नाही करू शकणार आणि आपलं ऑपरेटिंग सिस्टम प्रॉपरली काम करत राहणार. ठीक आहे. म्हणजे कोणत्या पण फाईलला हिडन करण्याचा पर्पज सिक्युरिटी नाही आहे की कोणतं व्हायरस अटॅक करणार त्याचा पर्पज या चुकीने नाही. चुकीने काही डिलीट वगैरे नाही केलं पाहिजे या पद्धतीचं आहे. ह्युमन एरर किंवा कोणत्या पण व्यक्तीला याबद्दल नॉलेज नाही आहे तर त्याच्या हातून चुकीने फाईल वगैरे डिलीट नाही झाली पाहिजे. या कारणाने आपण त्या फाईलला आपण हिडन करून ठेवतो, करून देतो. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. नॉर्मली ह्या गोष्टी ज्या हिडन फाईल असतात त्या आपल्याला नॉर्मली शो नाही होत, तर त्यामुळे हिडन म्हणजे लपवून ठेवले जातात. की ज्या पद्धतीने आपल्याला काही आपण फोल्डर वगैरे लपवून ठेवतो, काही सिक्युरिटी इन्फॉर्मेशन राहते तर जसं आपण मोबाईलमध्ये लपवून ठेवतो की कोणाला नाही दिसलं पाहिजे, त्या पद्धतीने यामध्ये काही हिडन फाईल असतात. तर यांना यामध्ये हिडन फाईल्स म्हणतात की ज्या पद्धतीने कोणी पण म्हणजे काही डिलीट वगैरे नाही केलं पाहिजे किंवा काही प्रॉब्लेम आलं तर यामुळे आपलं काही प्रॉब्लेम झालं नाही पाहिजे, डायरेक्ट प्रॉपरली वर्क केलं पाहिजे, यासाठी यामध्ये हिडन फाईल्स असतात. ठीक आहे. बस. तर हा प्रॉब्लेम आहे, हा कारण आहे यामुळे हिडन फाईल्स आपण क्रिएट करतो आणि यासाठी हिडन फाईलचा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. की चुकीनं कोणी डिलीट वगैरे नाही केलं पाहिजे याला, आणि डिलीट केलं तर आपलं OS पूर्णपणे करप्ट होऊन जाणार. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. आता बघा ना, एक्झाम्पल बघा, कोणी आपण वगैरे काही डिलीट करून दिलं तर बघा OS करप्ट व्हायला पाहतो किंवा सोल्युशन देतो की ही फाईल मिसिंग आहे. ठीक आहे. आता लिनक्समध्ये फाईल डायरेक्टरीला हिडन करायचं आहे तर त्यासाठी काय करणार, आपल्याला हिडन फाईल क्रिएट करायची आहे लिनक्समध्ये. तर त्यासाठी आपण कशा प्रकारे करू शकतो, त्यासाठी आपल्याला यामध्ये फाईलच्या समोर डॉटचा यूज करावा लागेल. कोणत्या पण फाईलला हिडन करण्याच्या पहिले आपल्याला त्यासाठी डॉट लावावे लागेल. डॉट म्हणजे हिडन. तर फाईल क्रिएट करण्यासाठी हिडन फाईल क्रिएट करण्यासाठी कमांड आहे डॉट फाईल 1 म्हणजे फाईलचं नाव. टच देऊन त्या फाईलचं नाव देणार. कोणत्या पण फाईलच्या पहिले डॉट लावणार तर ती फाईल हिडन बनवून जाणार. यामध्ये लिहून पण देते. आणि आता हिडन फाईल्स बघायसाठी आपल्याला कोणतं कमांड यूज करायला बघा, ls कमांडने तर आपल्याला हिडन फाईल यामध्ये शो नाही होणार. ठीक आहे. ls कमांडने यामध्ये सर्व फाईल शो होणार परंतु हिडन फाईल शो नाही होणार. त्यासाठी कमांड आहे ls-a म्हणजे ऑल. यामध्ये हिडन प्लस नॉर्मल फाईल या दोन्ही फाईल यामध्ये शो होणार. ls म्हणजे शॉर्ट लिस्ट आणि -a मिनिंग आहे ऑल, म्हणजे सर्वच फाईल यामध्ये आपल्याला शो होऊन जाणार. आणि फोल्डर मीन्स डायरेक्टरी होते, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता याचप्रमाणे आपल्याला हिडन डायरेक्टरी क्रिएट करायची आहे तर त्यामध्ये पण आपल्याला डायरेक्टरीचे नाव आणि त्याच्यासमोर डॉट लिहावं लागणार. तर यामुळे काय होणार की हिडन डायरेक्टरी क्रिएट होऊन जाणार. विंडोजमध्ये आपण फोल्डर म्हणतो आणि लिनक्समध्ये त्याच फोल्डरला आपण डायरेक्टरी म्हणतो. बघा, कॉन्सेप्ट सेमच आहे, फक्त यामध्ये नाव चेंज झालेले आहे याच्यानुसार, त्यांच्या कॉन्सेप्टनुसार नाव चेंज झालेलं आहे. फक्त कॉन्सेप्ट एकच आहे. विंडोजमध्ये डायरेक्ट फोल्डर म्हणतात आणि लिनक्समध्ये त्यालाच फोल्डरला डायरेक्टरी म्हणतात. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता हिडन डायरेक्टरी बनवायची आहे तर डायरेक्टरी बनवण्याची कमांड येणार mkdir, आणि हिडन डायरेक्टरी बनवायची आहे तर डॉट आणि डायरेक्टरीचे नाव मी देतो डायरेक्टरी ये, आणि यामध्ये ls करणार कंटेंटला शो पाहण्यासाठी. तर ls कमांडने आपल्याला हिडन डायरेक्टरी शो नाही होणार. तर त्यासाठी कमांड आहे ls-a. यामुळे नॉर्मल प्लस हिडन फाईल्स वगैरे सर्व कंटेंट यामध्ये आपल्याला शो होऊन जाणार. यामध्ये आपण कोणती पण कमांड यूज करू शकतो, नॅनो, कॅट, टच, फक्त याच्यासमोर आपल्याला डॉट लावावे लागेल त्या हिडन क्रिएट करण्यासाठी. तर त्या डॉट लावल्याने आपलं हिडन क्रिएट होऊन जाणार. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला सांगणार नाही इन्स्टिट्यूटमध्ये पण.
ठीक आहे. एखादी कोणतं खूप सुंदर म्हणजे आहे, ज्याला नॉलेज आहे, तोच तुम्हाला ह्या गोष्टी सांगणार. आता आपल्याला कॉपी अँड पेस्ट करायच्या, तर कशा प्रकारे करणार? तर कॉपीचं शॉर्ट फॉर्म राहतो CP. मी सांगितलेलं आहे की लिनक्समध्ये सर्व ज्या पण गोष्टी आहेत त्यांच्या ते शॉर्ट फॉर्म यूज केलं जाते. कोणत्या पण गोष्टी, जसं प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी PWD, कॉपी करायची आहे तर CP, मूव्ह करायचं आहे MV कमांड, रिनेम करायचं आहे MV कमांड, चेंज डायरेक्टरी करायची आहे तर CD कमांड. शॉर्ट फॉर्म यूज केलेले आहे लिनक्समध्ये. कॉन्सेप्टला समजा तुम्ही. आता कॉपी अँड पेस्ट कसं करणार ते पाहूयात. कॉपी म्हणजे CP कमांड. तर कॉपी करण्यासाठी आपल्याला सोर्स पाथ द्यावा लागतो आणि डेस्टिनेशन म्हणजे ज्यामध्ये आपल्याला कॉपी करायचे आहे, तर त्या फोल्डरचे आपण नाव लिहिणार किंवा डायरेक्टरीचे नाव लिहिणार. तर आपण यामध्ये कमांड आहे CP, म्हणजे कॉपी. यानंतर कमांड आहे CP file1 अँड file2. मला file1चं डेटा file2 मध्ये कॉपी करायचे आहे, म्हणजे सोर्स अँड डेस्टिनेशन. यानंतर बघा मी लिहून पण देतात. CP सोर्स काय आहे, file1 आहे, आणि डेस्टिनेशन काय आहे, मला file2 मध्ये मला पेस्ट करायचं आहे. तर असं केल्याने file1चे डेटा file2 मध्ये कॉपी होऊन जाणार आणि आपण कॅट कमांडनी पण कॉपी करू शकतो. याबद्दल पण ह्या गोष्टी मी आपल्याला सांगितलेल्या आहेत. कॅट कमांडनी कन्फ्यूज होऊ शकता, तर CP कमांडनी इझिली समजून जाणार ह्या कॉन्सेप्टबद्दल. तर CP मीन्स कॉपी. ठीक आहे. तर file1चे डेटा file2 मध्ये आता कॉपी झालेलं असणार. कॅट कमांडनी पण कॉपी करू शकतो, परंतु कन्फ्युजिंग होते, म्हणून आपण CP कमांडचे यूज करणार डेटाला कॉपी करण्यासाठी. कन्फ्युजिंग नाही आलं पाहिजे म्हणून. आता यानंतर कमांड आहे कट अँड पेस्ट. कट अँड पेस्ट किंवा मूव्ह करणे, जसं कोणती फाईल आहे त्यांना एक फोल्डरमध्ये आणायचे आहे. तर मूव्ह कमांडचा यूज करतो, म्हणजे मूव्ह म्हणजे MV कमांडचा यूज करतो. यामध्ये पण कॉन्सेप्ट याचा MV कमांड देणार आणि सोर्स अँड डेस्टिनेशन. तर MV file1 अँड डायरेक्टरी 1, ते मी डायरेक्टरी 1च्या देतो किंवा file1 आणि file2. जनरली आपण डायरेक्टरीला मूव्ह करतो, फाईलमध्ये मूव्ह नाही करू शकत, कारण जनरली कोणत्या पण फोल्डरमध्ये मूव्ह करणार. तर आपण यामध्ये file1 आणि डायरेक्टरी 1 देणार. यामध्ये आपण फाईलला डायरेक्टरीमध्ये मूव्ह करू शकतो आणि डायरेक्टरीला डायरेक्टरीमध्ये मूव्ह करू शकतो, परंतु फाईलला फाईलमध्ये मूव्ह नाही करू शकत. ठीक आहे. तर यामध्ये file1 आणि डायरेक्टरी 1 मध्ये मूव्ह करत आहे, कट अँड पेस्ट करत आहे. MV file1 किंवा डायरेक्टरी 1 आणि डायरेक्टरी 2 मध्ये. MV file1 आणि डायरेक्टरी 1 या पद्धतीने पण आपण करू शकतो. यामध्ये आपण फाईलला डायरेक्टरीमध्ये मूव्ह करू शकतो आणि डायरेक्टरीला डायरेक्टरीमध्ये मूव्ह करू शकतो. तर जनरली आपण डायरेक्टरीला मूव्ह करतो, फाईलला फाईलमध्ये मूव्ह नाही करू. तर आपण जनरली कोणत्या पण फोल्डरमध्येच मूव्ह करतो. आता LS कमांडनी चेक करणार आणि यामध्ये CD डायरेक्टरी 1 मध्ये चालला जाणार डेटा बघण्यासाठी आणि यामध्ये LS करणार, तर आपल्याला file1 शो होणार. आता आपल्याला रिनेम करायचे आहे. ठीक आहे. तर आपल्याला यामध्ये शो होणार डेटा. आता आपल्याला रिनेम करायचे आहे. तर रिनेम आणि कट अँड पेस्ट हे दोन्ही काम करण्यासाठी कमांड सेमच आहे. ठीक आहे. त्यासाठी आपण दोन्ही कामासाठी कमांडचे यूज करतो MV कमांडचं. MV म्हणजे मूव्ह. तर रिनेम करण्यासाठी आपण यामध्ये MV file1 माय फाईल नवीन नाव देणार.
MV file1 माय फाईल नाव देणार. ls कमांडनी शो पाहणार तर आपल्याला माय फाईल यामध्ये शो होऊन जाणार. तर यामध्ये याचे नाव चेंज झालेलं असणार. ठीक आहे, रिनेम करता म्हणजे नाव चेंज करत आहे. आता यामध्ये काही फाईल किंवा डायरेक्टरीला रिमूव्ह करण्यासाठी काही कमांड्स आहेत, त्याबद्दल मी आपल्याला यामध्ये लिहून देत आहे. ठीक आहे, रिमूव्ह करायसाठी काही कमांड्स आहेत, त्याबद्दल मी यामध्ये लिहून देत आहे. आणि ह्या गोष्टी आपल्याला खूप गरजेच्या माहिती असणं. यामध्ये खूप साऱ्या कमांड आहे रिमूव्ह करण्यासाठी, त्यामध्ये 1 बाय 1 लिहून देते. तर पहिली कमांड आहे RMDIR म्हणजे रिमूव्ह डायरेक्टरी. दिस कमांड यूज टू रिमूव्ह द स्पेसिफाईड डायरेक्टरी. परंतु एम्प्टी फाईलला डिलीट करतो. एम्प्टी फाईलला डिलीट करण्यासाठी RMDIR कमांडचा यूज करतो. त्यानंतर आहे दुसरी कमांड RMDIR-P रिमूव्ह बोथ द पॅरेंट अँड चाइल्ड डायरेक्टरी डिलीट करण्यासाठी आपण RMDIR-P कमांडचा यूज करतो. रिमूव्ह बोथ द पॅरेंट अँड चाइल्ड डायरेक्टरी म्हणजे पॅरेंट अँड चाइल्ड डायरेक्टरी डिलीट करण्यासाठी आपण RMDIR-P कमांडचा यूज करतो. यानंतर तिसरी कमांड आहे RMDIR-PV पॅरेंट आणि त्याच्या सब डायरेक्टरी आणि वर्बोज. व्ही म्हणजे वर्बोज होतो. ठीक आहे, व्ही म्हणजे वर्बोज. वर्बोजचा यूज काय की आपण जेव्हा कमांड यूज करतो तर तो डेटा काय त्यामध्ये काय काम करत आहे तो डेटा शो करण्यासाठी आपण या व्हीचा यूज करतो म्हणजे वर्बोज. आपल्याला ते डिस्प्ले झाल्या पाहिजे. मी ह्या गोष्टी मग सांगणार जेव्हा पॅकेज वगैरे इन्स्टॉल करणार काही करणार ना, तेव्हा ह्या गोष्टी मी लिनक्समध्ये सांगणार तुम्हाला की कशा पद्धतीने व्हीचा यूज केला जाते. ठीक आहे, लिनक्समध्ये मी सर्व्हर वगैरे पण पूर्ण गोष्टी घेणार. आता RM-RF. ठीक आहे, RMRFचा आहे रिमूव्ह इवन नॉन एम्प्टी फाईल अँड डायरेक्टरी. यामध्ये एक कमांड विसरला लिहायला RMDIR. ठीक आहे, फक्त RMDIR दिस कमांड यूज टू रिमूव्ह द स्पेसिफाईड डायरेक्टरी. ठीक आहे, फक्त एम्प्टी डायरेक्टरीला डिलीट करण्यासाठी आपण RMDIR कमांडचा यूज करतो. आणि RMRPचा रिमूव्ह नॉन एम्प्टी डायरेक्टरी इन्क्लुडिंग पॅरेंट अँड सब डायरेक्टरीसाठी आपण याचा यूज करतो. आणि RM-Rचा रिमूव्ह एम्प्टी डायरेक्टरीसाठी यूज करतो. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. बघा, यामध्ये सर्व गोष्टी मी आपल्याला यामध्ये 1 बाय 1 लिहून दिलेल्या आहेत. तर पहा कशा पद्धतीने कोणत्या कमांडचा काय यूज आहे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे, यामध्ये 1 बाय 1 लिहून दिलं आहे, तुम्ही वाचू पण शकता. ठीक आहे, RMRFचा रिमूव्ह इवन नॉन एम्प्टी फाईल ऑर डायरेक्टरी अँड डायरेक्टरी. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि यामध्ये एक कमांड विसरला आहे RMDIR. तर एम्प्टी डायरेक्टरीला डिलीट करण्यासाठी RMDIR कमांडचा यूज करतो. RM-RFचा फोर्सफुली डिलीट करतो. त्या कमांडचं जेव्हा नॉलेज आहे तेव्हाच यूज करायचे, अदरवाईज यूज नाही करायचे. आपल्याला डायरेक्टरी डिलीट करायची तर आपण RMDIR यूज करणार म्हणजे रिमूव्ह डायरेक्टरी आपण या कमांडचा यूज करू शकतो. डायरेक्टरीला रिमूव्ह करण्यासाठी आपण RMDIR कमांडचा यूज करणार. कोणत्या पण फाईलला डिलीट करायचे आहे तर आपण त्यासाठी RM कमांडचा यूज करणार. RM लिहून त्या कमांडचं त्या फाईलचं नाव लिहिलं तर आपली ती फाईल डिलीट होऊन जाणार. आता फक्त RM-RF कमांड ही गोष्ट हे कमांड लक्षात ठेवा, परंतु हे कमांड फोर्सफुली डिलीट करते. विचारत नाही आपल्याला काही की डिलीट करायचे की नाही, पूर्ण डेटा इरेज करून देतो. डायरेक्टरीला डिलीट करायचे आहे तर RMDIR कमांडचा यूज करणार.
या फोर्सफुली डिलीट करते RM हायफन RM. परंतु ह्या गोष्टी जेव्हा नॉलेज आहे तेव्हाच आपण या कमांडचा यूज करणं, अदरवाईज यूज नाही करायचं. सिस्टम करप्ट करून देणार एखाद दिवशी पूर्ण. अगर तुम्ही ओरिजिनल OSची फाईल डिलीट मारले या कमांडने, अगर यामध्ये एक प्रॉब्लेम कसं आहे की स्लॅश स्टार्टिंगचा अगर स्पेस आला त्यामध्ये तर तुमचं OS करप्ट मारणार, पूर्ण डिलीट करून देणार. परंतु RM हायफन RF कमांडला यूज करताना योग्य रीतीने यूज करायचे, जेव्हा नॉलेज आहे तेव्हाच यूज करायचे. ठीक आहे. आणि RMDIR डायरेक्टली डिलीट करायचे तर RMDIR कमांडचा यूज करणार. जसं की मला डायरेक्टरी 1 डिलीट करायची तर RMDIR डायरेक्टरी 1 तर एम्प्टी डायरेक्टरी डिलीट होऊन जाणार. परंतु डायरेक्टरी एम्प्टी नाही आहे, त्यासाठी आपल्याला डिलीट करायचे आहे तर त्यासाठी आपल्याला -P म्हणजे पॅरेंट डायरेक्टरीच्या आतमध्ये डायरेक्टरी 2 बनली आहे तर आपण -P लावतो. पॅरेंटच्या स्ट्रक्चरमध्ये डायरेक्टरी आहे तर तिला डिलीट करण्यासाठी आपण -Pचा यूज करणार. तर यामधून ते एकसाथ डिलीट होऊन जाणार. तर डायरेक्टरी डिलीट करण्यासाठी RM म्हणजे रिमूव्ह आणि डायरेक्टरीसाठी DIR यूज करणार. RMDIRचे मिनिंग काय? RM म्हणजे रिमूव्ह आणि DIR म्हणजे डायरेक्टरी. तर पॅरेंटला डिलीट करण्यासाठी आपण -Pचा यूज करणार यामध्ये. पॅरेंट चाइल्ड स्ट्रक्चरमध्ये डिलीट करण्यासाठी आपण -Pचा यूज करणार. याच्याने काय होणार? याच्याने एकसाथ डिलीट होऊन जाणार. म्हणजे एकसाथ डिलीट करायचे तर आपण RMDIR कमांडचा पण आपण -Pचा यूज करणार. ठीक आहे. तर यामध्ये बघा कमांड पण लिहून देतो. RMDIR -P आणि डायरेक्टरी /directory1/directory 2 तर यामध्ये डिलीट होऊन जाणार. तर बघा RMDIR -P डायरेक्टरी 1च्या आतमध्ये डायरेक्टरी 2 ला डिलीट मारायचे चाइल्ड पॅरेंट स्ट्रक्चरमध्ये. तर आपण -Pचा यूज करणार. ठीक आहे. एवढी गोष्ट, एवढा कॉन्सेप्ट आपल्याला आता समजलं असणार. आता आपल्या डायरेक्टरीमध्ये काही लिहिलं आहे तो कंटेंट पण डिलीट करायचे असेल तर त्यासाठी आपण कोणता कमांड यूज करणार? PV म्हणजे V म्हणजे वर्बोस. तर RMDIR -PV डायरेक्टरी 1 डायरेक्टरी 2 काही कंटेंट वगैरे त्याला पण डिलीट करायचे, त्यासाठी आपण RMDIR -PV डायरेक्टरी 1 आणि डायरेक्टरी 2 या पद्धतीने आपण यूज करणार. RMDIR -PV डायरेक्टरी 1 डायरेक्टरी 2. आता फाईलसाठी काय आहे आणि या कमांडला डायरेक्टरीसाठी पण आपण यूज करू शकतो. ठीक आहे. या कमांडला आपण डायरेक्टरीसाठी पण यूज करतो. या कमांडने फाईल्स आणि डायरेक्टरी पण डिलीट होऊन जाते. ही कमांड कॉमन आहे. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. या कमांडने आपला कंटेंट कोणत्या फाईल्स डायरेक्टरीमध्ये आहे या सर्वांना फोर्सफुली डिलीट करून देणार. सर्वांना फोर्सफुली, F म्हणजे फोर्सफुली. डेटा कोणत्या फाईल्स आणि डायरेक्टरीमध्ये डिलीट होणार या कमांडने, परंतु या कमांडला विचार करूनच यूज करावा लागतो. त्यासाठी कमांड कोणती आहे? RM-RF. मी म्हटलं ना फोर्सफुली डिलीट करून देणार, त्यासाठी कमांड आहे RM-RF डायरेक्टरी 1. ही कमांड विचारण्याने डायरेक्ट डिलीट करून देते. आणि यामध्ये जेव्हा आपण तो स्लॅश देतो यामध्ये स्पेस आला तर रूट फाईल सिस्टमला उडवून देतो, म्हणजे OS करप्ट करून देतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ही गोष्टी तुम्हाला सांगणार पण नाही कोणी, रूट फाईल सिस्टमला डिलीट करून देतो स्पेस दिला. आणि मी एक्झाम्पल सोबत मी सर्व्हर कॉन्फिगरेशनमध्ये सांगणार आहे गोष्टी. RM-RF डायरेक्टरी 1 आणि RM-RP यामध्ये पॅरेंट. आपण RPची यूज करून नॉन एम्प्टी डायरेक्टरीला डिलीट करू शकणार, डायरेक्टरी आणि सब डायरेक्टरीला. त्यासाठी कमांड आहे RMDIR-RP डायरेक्टरी 1 आणि डायरेक्टरी 2. ठीक आहे. RM-RP यामध्ये पॅरेंटसाठी आहे. आणि RPचे यूज करून आपण नॉन एम्प्टी डायरेक्टरीला डिलीट करू शकणार, डायरेक्टरी आणि सब डायरेक्टरी. त्यासाठी कमांड RMDIR-RP म्हणजे पॅरेंट डायरेक्टरी 1 आणि डायरेक्टरी 2 स्लॅश देऊन. जनरली फाईलसाठी R यूज करतो, डायरेक्टरीसाठी RMDIR आपण यूज करतो. ठीक आहे. फाईलसाठी आपण RM कमांड यूज करतो आणि डायरेक्टरीसाठी RMDIR. RM-R ही सिंपल कमांड आहे.
आणि rm-rf या फाईल अँड डायरेक्टरीच्या आतमध्ये जे काही आहे त्याला पूर्ण फोर्सफुली डिलीट करून देतो. तर बघा यामध्ये लिहून देत आहे. rm-r ही सिंपल कमांड आहे यामध्ये, आणि rm-rf ही या फाईल्स अँड डायरेक्टरी फाईल्स किंवा डायरेक्टरीच्या आतमध्ये जो काही आहे डेटा त्याला पूर्ण फोर्सफुली डिलीट करून देतो. प्रॉम्प्ट नाही करत. rm-rf कारण की ही कमांड मेन्शन आहे ऑलरेडी, त्यामध्ये मी लिनक्समध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की कशा पद्धतीने त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. rm-rf डायरेक्टरीचे नाव डायरेक्टरी 2, आणि फाईलला डिलीट करायचे तर rm-rf फाईल 1, आणि रिकर्सिव्हली डिलीट करायच्या तर rm-r डायरेक्टरी 1. तर एम्प्टी डायरेक्टरी डिलीट होऊन जाणार याच्याने. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला पूर्णपणे समजल्या असणार की काय काय गोष्टी आपण आजच्या क्लासमध्ये पाहिल्या, आणि याच गोष्टीचे मी प्रॅक्टिकली तुम्हाला समजून पण सांगणार. प्रॅक्टिकली पण याचे एक समोरच्या क्लासमध्ये व्हिडिओ घेऊन येणार. तर ह्या गोष्टी मी प्रॅक्टिकल पण करून दाखवणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच फ्रेंड्स. आता तुम्हाला थेरी पार्ट्स समजलं असणार, तर आता समोरच्या क्लासमध्ये मी पूर्णपणे प्रॅक्टिकलमध्ये क्लास घेऊन येणार आहे, आणि तो क्लास तुम्ही पूर्ण प्रॅक्टिकली पाहू शकता. ह्याच गोष्टी मी प्रॅक्टिकली परफॉर्म करून सांगणार आहे. तर फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये एवढंच. तर तुम्हाला कसं वाटलं क्लास तर याबद्दल मला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये. बाय बाय फ्रेंड्स.